धर्मदायासह आयुक्त कार्यालय नांदेड, श्री रेणुका देवी संस्थान माहूर व जिल्हा आरोग्य संघटना नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 17 रोजी संपन्न झालेल्या भव्य रोगनिदान शिबिरात 3000 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून गरजेनुसार त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे। या शिबिरास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दीप प्रज्वलन करून सुरुवात केली। प्रारंभी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी व्यासपीठावर 6 जिल्हाधिकारी अभिनव गोयल, 6 धर्मदाय आयुक्त सांकेत कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, जिल्हा आरोग्य अधिकारी VR मेकाने, जिल्हा कर्करोग नियंत्रण व उपचार प्रकल्प प्रमुख डॉक्टर GH वाडेकर, तहसीलदार विजय अवधाने, चंद्रकांत भोपी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर SB भिसे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। चंद्रकांत भोपी यांनी श्री रेणुका देवी संस्थानने राबविलेल्या सामाजिक कार्याचा आढावा प्रास्ताविकातून मांडला। पुढे बोलताना ते म्हणाले, आदिवासी दुर्गम व डोंगराळ भागातील रहिवाशांना उत्तम स्वास्थ्य लाभ व्हावा, त्याचे आरोग्याची मोफत तपासणी होऊन गरजेनुसार उपचार व्हावेत, उदात्त हेतू बाळगून या शिबिराचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले। आपल्या मुख्य मार्गदर्शनातून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नांदेड जिल्ह्यात कर्करोग नियंत्रण व उपचार प्रकल्प तथा आरोग्य शिबिर मार्फत 10,000 रुग्णांपर्यंत आम्ही पोहोचलो असून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निदान झालेल्या 2,000 रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान दिल्याची महत्त्वपूर्ण माहिती देऊन वेळेत उपचार केल्याने कर्करोग निश्चित बरा होत असल्याने रुग्णांनी काळजी करू नये असा दिलासा देऊन श्री रेणुका देवी संस्थानने घेतलेल्या आरोग्य शिबिराचे त्यांनी कौतुक केले। डीपीसी फंडामधून 1 कोटी रुपये घेऊन आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये कॅन्सर मुक्त नांदेड हा कार्यक्रम राबवतो आहे आणि 6 तालुक्यामध्ये तो कार्यक्रम पूर्ण झाला आहे। 7 तालुका आम्ही हा माहामध्ये घेतो आहे आणि योगायोगाने आज ते इतर आरोग्य यंत्रणा जी आहे त्याची तपासणी होत आहे। घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये कर्करोग, मनोविकार, त्वचा व गुप्तरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, कान, नाक, घसा, नेत्र तपासणी यासह विविध आजारांच्या 3000 रुपयाची तपासणी करण्यात आली असून त्यांना मोफत औषध व गोळ्या देण्यात आल्या। शिवाय आलेल्या रुग्णांच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती। दुपारी 2 वाजता नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी शिबिरास भेट देऊन माहिती घेतली। शिबिरास माहूर शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला धर्मदाय रुग्णालय याबाबत काही माहिती देऊ इच्छितो। धर्मदाय रुग्णालय म्हणजे अशी रुग्णालय जी समाजसेवेसाठी तत्पर आहेत आणि त्यामध्ये जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत व गरजू जी समाज आहे त्यांच्यासाठी मोफत व कमी सवलती दरात सुविधा देणे हे धर्मदाय रुग्णालय हे करत असतात। विसेन न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।